पैसा आपल्या आयुष्यात कसा डिसाईड होतो आपल्या कुंडलीवरून? कोणता ग्रह पैसा देतो? परवात आलेली माझ्याकडे एक केस होती, त्याचं 6th हाऊस ऍक्टिव्ह झालं होतं. त्या कुंडलीमध्ये 2024 मार्च पासून त्यांची राहूची अंतर्दशा चालू झाली. मी सरळ विचारलं, सर तुम्हाला जॉब मध्ये प्रमोशन भेटलं असेल, फायनान्शियल तुमचं स्ट्रॉंग झालं असेल, तर बरोबर आहे. 19 लाखाचं पॅकेज भेटलं त्या माणसाला. आपण पाहिलंय की आजार वाढत चालले, लोकांमध्ये भरपूर आजार होतात. तर हे आजार कशामुळे होत आहे सर? राहूची अंतर्दशा किंवा शनीची अंतर्दशा चालू झाली असेल, त्यांनी ऑब्झर्व करायचं बॉडीमध्ये ना वात वाढलाय, जॉईंट पेन चालू झाले, अपचन व्हायला आले, कॉन्स्टिपेशनचे आजार चालू झाले, गॅसेस तयार जास्त प्रॉब्लेम यायला लागलाय, हायपर ऍसिडिटी आहे, पित्ताशय थोडस जास्त प्रॉब्लेम क्रिएट करते. समजून जायचं की तुमचं पित्त वाढलेलं आहे. पित्त वाढलंय म्हणजे सूर्य मंगळ केतूचा इम्पॅक्ट तुमच्यावर वाढलेला आहे. लग्न हा खूप महत्वाचा विषय आहे. दिवस वाढत चालले, नवरा बायकोचे पटत नाही, एकाच घरात राहतात पण महिना बोलत नाही, असेही आपण काही उदाहरणं पाहिले. हे कशामुळे झालंय सर? लग्न करताना जर पॉसिबल असेल तर 6, 8 आणि 12 ह्या 3 घरांची दशा अंतर्दशा असेल तर अवॉइड करा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढत चालले आजकाल. कुंडलीचा आणि त्याचा काही संबंध आहे? करिअर बद्दल बोलू सर जरा. कोणत्या व्यक्तीला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो? प्रत्येक गोष्टीचे इंडिकेशन्स आहेत कुंडलीमध्ये. तुमचा पैसा आहे, तुमचं रिलेशनशिप चांगलं चालणार आहे, नाही चालणार आहे, कुठे गडबड होणार आहे, तो आपण प्रेडिक्ट करू शकतो. पण ह्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी. अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी हे वर्ड मागच्या 2-3 वर्षात खूप व्हायरल होत आहे. मी स्वतः माझ्या नावाचं न्यूमरोलॉजी केलेली आहे. तुम्ही काय सांगाल? न्यूमरोलॉजी पण काम करते का? आता ह्याच्यामध्ये कशामध्ये तुम्ही यूज करू शकता. तुमचं नाव, ते पण कशामध्ये, इंग्लिश नेम करेक्शन, तुमचा मोबाईल नंबर, घर नंबर, त्याच्यानंतर तुमचा ATM नंबर, कार नंबर, बाईक नंबर. तुम्ही वास्तूकडे कसं बघता? तुमचा दृष्टिकोन कसा आहे वास्तूकडे बघण्याचा? टॉयलेट खराब आहे किंवा टॉयलेटमध्ये निगेटिव्हिटी येते, हे मान्य आहे. त्याच्या मागं लॉजिक मध्ये जाणार. समजा तुमचा कमोड आहे किंवा टॉयलेट, त्याची पाईप आहे ती तुमच्या खाली डक्टला जाईल, बिल्डिंग मध्ये राहत असतात, तिथून ते जे काय आहे वेस्टेज आहे ते तुमच्या जी काही कॉर्पोरेशननी जी कनेक्ट केलेली पाईप आहे त्याला जाईल. सो निगेटिव्हिटी तिथून येते. तुम्ही जर प्रॉपर शांत डोक्याने विचार करा, ही गोष्ट तुम्हाला पटेल, कारण लॉजिक आहे याच्यामध्ये. फक्त टॉयलेट खराब आहे, टॉयलेट निगेटिव्हिटी देते, त्याच्या मागं लॉजिक काय आहे? प्रॉपर्टी घेण्याचा योग कसा निर्माण होतो, किंवा अशी कोणती कुंडली की ज्या कुंडलीमध्ये प्रॉपर्टीचाच योग नाहीये बिलकुल? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 11वं घर ऍक्टिव्ह होणं. अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश. बरं, ही तत्व आहेत 5 प्रकारची. ह्याचा एक वेगवेगळा शेप आहे. त्या झोन मध्ये त्या शेपची वस्तू ठेवली तर तुम्हाला पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल ना. अपोजिटची ठेवून कशी चालेल? हेच कन्सेप्ट तुमच्या कुंडलीमध्ये पण आहे, हेच कन्सेप्ट तुमच्या वास्तूमध्ये पण आहे. सर 2, 6, 10 या घरांबद्दल सांगा ना, की म्हणजे या घरात 2 मध्ये कोणता ग्रह असला तर फायदा आहे, किंवा 6 मध्ये काय असलं तर काय, म्हणजे काय लॉजिक येते 2, 6, 10? आईचा रिस्पेक्ट करायला चंद्र चांगला होते, वडिलांचा रिस्पेक्ट करायला सूर्य चांगला होते. 9 ग्रह बॅलन्स करायचे आहेत ना तुम्हाला, मी आता सांगतोय इझिली. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे ऍस्ट्रोलॉजर अविनाश सर. सर नमस्ते. नमस्कार सर. येस, सरांसोबत आपण ऑलरेडी एक पॉडकास्ट केला आहे. 1.25 लाखाच्या वर त्या पॉडकास्टला व्ह्यू गेले, आणि ज्या रील आहे त्या सगळ्या मिळून जर विचार केला तर 2-3 मिलियन पर्यंत गेलेले आहे. कमेंट जेव्हा मी वाचल्या तेव्हा एकही कमेंट निगेटिव्ह नव्हती. सरांचे जे विचार होते, सरांचं जे नॉलेज होतं ते प्रत्येकाला आवडत होतं. आज आपण सरांसोबत ऍस्ट्रोलॉजी बद्दल, कुंडली बद्दल तर बोलणारच आहे, बट त्यासोबतच आज आपण सरांसोबत बोलणार आहे वास्तूबद्दल, न्यूमरोलॉजी बद्दल, आणि पैसा, आजार आणि करिअर, बिझनेस, घराची प्रॉपर्टी, तुम्हाला किती प्रॉपर्टी घ्यायची, या सगळ्या विषयांवर. सर तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. काय आहे सर, कसं होता एक्सपिरियन्स? काय म्हणताय लोक, काय आमची ऑडियन्स काय बोलली तुम्हाला? त्याचं क्रेडिट मी तुम्हाला देईन. 100% क्रेडिट तुमचं आहे. तुमच्यामुळं माझं ऑब्झर्वेशन आहे, लोकांचा ऍस्ट्रोलॉजी बद्दल किंवा ह्या ऑकल्ट सायन्स बद्दल इंटरेस्ट वाढलेला आहे. आपले पॉडकास्ट तर आहेतच, पण तुम्ही जो प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय लोकांना, एकतर व्ह्युअर्सला सुद्धा आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा. सो माझ्याकडे खूप सारे लोक आले आपल्या पॉडकास्ट नंतर. सो त्यातल्या बऱ्याचशा लोकांना त्यांची कुंडली माहित होती, त्यांचे ग्रह कुठे बसलेत माहित आहे, युती काय आहे माहित आहे. काही लोक मला प्रेडिक्ट करून सांगत होते, सर हे असं होईल का? म्हणजे लोकांना अवेअरनेस आहे. मी माझी क्युरियोसिटी म्हणून मी लोकांना विचारलं की तुम्हाला एवढं कुंडलीबद्दल एवढं डिटेल कसं काय माहिती? सो लोकांचं आन्सर होतं की आम्ही चेतन सरांना फॉलो करतो, चेतन सरांकडे खूप सारे ऍस्ट्रोलॉजीचे पॉडकास्ट चालू आहेत, आणि त्यातून आम्हाला नॉलेज भेटलं, ते आम्ही बघतोय, इम्प्लिमेंट करतोय. सो ह्याचं क्रेडिट तुम्हाला आहे आणि तुमच्या ऑडियन्सला आहे. थँक्यू सर, तुम्ही दिला, तुमचा मोठेपणा आहे. बट माझं मत याच्यात असं आहे की काय असतं ना सर, की तुमच्यासारखे जेव्हा लोक येतात ना, तर ते त्यांचं नॉलेज देतात. मला ॲस्ट्रोलॉजी बद्दल जास्त माहिती नव्हतं आधी, आता तरी बऱ्यापैकी माहिती पडत चाललंय.
पण याच्यात जास्त जो पार्ट आहे, जे इम्पॉर्टन्स आहे ते तुमचं आहे किंवा बाकी ऍस्ट्रॉलॉजरचं, वास्तुज्ञांचं आहे, की ते नॉलेज देत आहे म्हणून आपल्या चॅनलवर ते कंटेंट येत आहे. बरं. जर तुम्ही नॉलेजच दिलं नाही तर लोकांपर्यंत ते पोहोचलं नसतं. त्याच्यात खारीचा वाटा हा तुमचाच आहे. सर, आज आपण सुरुवात करू आपल्या पॉडकास्टची. मला असं वाटतं की कुंडली पासून करू, ऍस्ट्रॉलॉजी कुंडली जो विषय थोडा मागच्या वेळेस जे आपण डिस्कस केला त्याच्यापेक्षा थोडा एक स्टेप वर जाऊ आता. आणि आज आपण सुरुवातीला बोलू सर पैसा. प्रत्येकाला आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा असतो. पैशाशिवाय साधा पेन पण विकत घेता येत नाही. बरोबर. तर काय सांगाल सर, काय म्हणजे पैसा आपल्या आयुष्यात कसा डिसाइड होतो आपल्या कुंडलीवरून? कुंडलीनुसार जर बघायला गेलात, फक्त पर्टिक्युलर जर पैसा बघायचा आहे तर 2, 6 आणि 10 नंबर राशी, कारण ते अर्थी इलिमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये बघायचं आहे, सेकंड हाऊस, 11th हाऊस. सेकंड हाऊस का, तर सेकंड हाऊस हे तुमच्या इन्कमचं आहे. ठीक आहे. त्यातून तुम्ही पैसे किती इन्कम करणार, सेव्ह करणार ह्याचं आहे. दुसरं आपण जे हाऊस सांगतो ते सांगतो 11th हाऊस. 11th हाऊस का, तर ते तुमचं गेनचं आहे, डिझायर फुलफिलमेंटचं आहे. जर या 2 हाऊसचा जर संबंध आला तर तुमच्याकडे पैसे चांगले येतात पण टिकतात पण. डिपेंड राहील तुमची दशा कोणती चालू आहे, अंतर्दशा कोणती चालू आहे याच्यावरती. पण ओव्हरऑल जर तुम्हाला मोठी बघायचं आहे तर सेकंड हाऊस, 11th हाऊस, त्याच्यानंतर 2, 6, 10 नंबर राशी, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर 12th हाऊस किती वेळा तुमचं ऍक्टिव्ह होतं. कारण 12th हाऊस म्हणजे तुमचा खर्च आहे. बरं. ठीक आहे. 12th हाऊस हे खर्चाचं आहे. बरोबर. त्यानंतर 6th हाऊस, 8th हाऊस पण याच्यामध्ये इम्पॅक्ट करणार. कारण 6 नंबर जे हाऊस आहे किंवा 6 नंबरची राशी आहे, रोग, ऋण, शत्रू. ठीक आहे. रोग, ऋण, शत्रू. रोग आले, आजारपण आले, तुमचा खर्च वाढणार आहे. ऋण म्हणजे लोन घेतलात, खर्च वाढणार आहे. शत्रू वाढले, आपोआप खर्च वाढतो. 8th हाऊस कशाचा आहे? 8th हाऊस हे तुमच्यासोबत अचानक घडणाऱ्या गोष्टींचा आहे. ऍक्सिडेंट असेल, डेथ असेल. ठीक आहे. ह्या गोष्टींचा 8th हाऊस आहे. तो सडनली येतं. पण ह्यालाच जर तुम्ही पॉझिटिव्हली कन्वर्ट केलात तर तुम्हाला ही 3 घरं निगेटिव्ह इम्पॅक्ट देत नाही देत. 6, 8 आणि 12 हे घर खराब का दाखवलेत लोकांनी? जर ते इंटरकनेक्ट असतील, हाऊस इंटरकनेक्ट आहे किंवा ग्रह एक्सचेंज झालेत तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती निगेटिव्हली होतो. पण त्याला ही सुद्धा तुम्ही पॉझिटिव्हली कन्वर्ट करू शकता. ओके. ठीक आहे. आता ह्याच्यावरून मी सांगतो तुम्हाला, परवात आलेली माझ्याकडे एक केस होती. त्याचं 6th हाऊस ऍक्टिव्ह झालं होतं, तिथे राहू बसला होता. ठीक आहे. मोस्टली तुम्ही बघाल राहू म्हटलं लोक घाबरतात, निगेटिव्ह सेंटिमेंट्स क्रिएट करतात. बरोबर. त्या कुंडलीमध्ये 6 नंबर हाऊसमध्ये राहू होता. 2024 मार्च पासून त्यांची राहूची अंतर्दशा चालू झाली. मी सरळ विचारलं, सर ह्या पर्टिक्युलर टाइम मध्ये 2024 मार्च नंतर तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन भेटलं असेल, फायनान्शियल तुमचं स्ट्रॉंग झालं असेल तर बरोबर आहे. 19 लाखाचं पॅकेज भेटलं त्या माणसाला त्या पिरियडमध्ये. किती? 19 लाखाचा. बरोबर. सो असं काही नाही की प्रत्येक घर निगेटिव्ह आहे, प्रत्येक ग्रह निगेटिव्ह आहे. तो तुम्ही कसा पॉझिटिव्हली कन्वर्ट करून घेताय ह्याच्यावरती डिपेंड राहते तुमच्याकडे पैसे किती येणार. प्लस तुमची दशा अंतर्दशा असेल त्या पद्धतीनं फ्लक्च्युएशन राहणार. हे तर समजून घेतलं पाहिजे. कारण दशा अंतर्दशा प्रत्येक वेळ ही तुमच्यासाठी चांगली आहे असं नाही, प्रत्येक वेळ खराब आहे असं पण नाही. अप अँड डाऊन्स येणार. ह्याच्यामध्ये आपण एक अष्टक वर्ग म्हणून एक ऍस्ट्रॉलॉजीमध्ये एक कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यावरून आपण नुसतं अष्टक वर्ग जरी बघितलं त्याच्यामध्ये नंबरिंग असते, अंदाज येतो आपल्याला की ही दशा अंतर्दशा कशी जाईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक रेमिडियल पार्ट असा देऊ शकतो की ते नंबरिंग जर आपण चेंज केलं म्हणजे आपल्या पाहिजे तसं आपण त्याच्या रुटीनमध्ये जरी चेंज केला तरी तुम्हाला त्या गोष्टींचा फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायला फायदा होतो. ओके. राईट. सर 2, 6, 8, 2, 6, 10 2, 6, 10 हे घर आहे. या घरांबद्दल सांगा ना, की म्हणजे या घरात 2 मध्ये कोणता ग्रह असला तर फायदा आहे किंवा 6 मध्ये काय असलं तर काय, म्हणजे काय लॉजिक येते 2, 6, 10चं? ऍक्च्युली कसं आहे, 2 नंबर जे घर आहे ठीक आहे ते सेल्फ तुमच्या इन्कमचं आहे. वैयक्तिक इन्कमचं आहे. 6 नंबर जे हाऊस आहे किंवा 6 नंबर राशी आहे, 2, 6, 10 ही अर्धी एलिमेंट आहे, म्हणजे अर्थतत्वाच्याच राशी आहेत. अर्थतत्वाची राशी म्हणजे फायनान्शियली सपोर्ट करणाऱ्या राशी. ह्याच्यामध्ये ग्रह असतील, याच्यामध्ये जर तुम्हाला आता 6 नंबर मध्ये उंचीचा कोण आहे तर बुध आहे. बुध असेल तर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल. बरोबर. 10 नंबर मध्ये मंगळ आहे तर मंगळ असेल तर तो पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल. 2 नंबर मध्ये चंद्र उंचीचा चंद्र असेल तर ही पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल. सो ग्रह प्लस त्याच्यामध्ये तुमचा अतिमित्र बसला असेल, मित्र बसला असेल, संपत्तीचा ग्रह बसला असेल तर तुम्हाला अजून पॉझिटिव्हली इम्पॅक्ट पडतो.
ठीक आहे. सो हे पूर्ण ओव्हरऑल फक्त D1 चार्ट बघून आपण करतो का? तर नाही. आपण याच्यामध्ये D1 चार्ट बघतो, याच्यामध्ये आपण ग्रह बघतो, नक्षत्र बघतो, नक्षत्रांचे चरण बघतो, डिटेल मायन्यूट लेवलला जाऊन आपण पत्रिका बघतो. आपण 2 मिनिटात 5 मिनिटात पत्रिका बघत नाही. तुम्हाला फोन करायचा, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे, त्याचा आपला स्टडी झालेला असतो, त्यासाठी आपण अर्धा एक तास ऑलरेडी घालवलेला असतो. बरोबर आहे. मग आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो, कारण त्यासाठी आपण म्हणतो की अपॉइंटमेंट घेऊन या. त्यासाठी आधी आपण तुमच्याकडून डिटेल घेतो. ठीक आहे, बरोबर आहे. कोणता ग्रह पैसा देतो? पैशासाठी बघाल तर चंद्र आहे, शुक्र आहे. ठीक आहे. प्लस त्याच्यामध्ये तुमचा मित्र, अतिमित्र मग सांगितल्याप्रमाणे कोणता ग्रह आहे, संपत्चा ग्रह कोणता आहे, हे डिपेंड राहते प्रत्येकाच्या कुंडलीनुसार, प्रत्येकाच्या नक्षत्र, जे कुठल्या जन्म नक्षत्रात तुम्ही जन्माला आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहणार की कोण देणार आणि कोण घेणार. असं नाही की फक्त शनी पैसा देईल, असं शुक्र काही पैसा नाही. देईल. हे थंबरूल याच्यामध्ये काही नाहीये. किंवा जे लोक निगेटिव्ह इम्पॅक्ट, म्हणून मागाशी तुम्हाला मी मुद्दाम राहूचं उदाहरण दिलं. जर राहू एवढा निगेटिव्ह इम्पॅक्ट करता असता लोकांना, तर 19 लाखाचं पॅकेज कसं भेटलं असतं? पण मग तो तुमच्याकडे काय आला होता सर? त्याचं कारण काय? त्यांचा लग्नाचा इश्यू होता. ओके, ठीक आहे ना. सो प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाकडे पैसा आहे, काही गोष्टी मागे आहेत. दात आहे तर चने, चने तर दात नाही. तो पार्ट आहे. बरोबर आहे. आपण पैशाबद्दल डिस्कस करतोय, बरोबर आहे. पंचांगामधला तो करण पार्ट आहे ना, करण, हा म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग, तो करण पार्ट आहे ना, तो तुमचा फायनान्शियली तुम्ही कसे राहणार हे सुद्धा शो करू शकतो. फक्त करण पाहून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. समजा बव, बालव, तैतील असे जे काही करण आहेत आपले, त्याच्यामध्ये विष्टी येतं, नाग येतं, चतुष्पाद येतं, किस्तुग्न येतं, असे मल्टिपल करण आहे. त्या करणचा एक पर्टिक्युलर लॉर्ड आहे. फॉर एक्झाम्पल बव करणचा लॉर्ड आहे सूर्य. तो पाहायचा आपण की कुंडलीमध्ये सूर्याची पोझिशन काय आहे. ओके, ठीक आहे. सूर्याची पोझिशन काय आहे, सूर्य चांगल्या ठिकाणी बसलाय का पाहायचं, नसेल तर त्याची प्लेसमेंट चांगल्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड एक सिम्बॉल येतं किंवा एखादा प्राणी येतो. फॉर एक्झाम्पल बव करणचा सिम्बॉल किंवा प्राणी आहे सिंह. तर तुम्ही सिंह, जर तुमचा बव करण तर तुम्ही सिंहाची एक प्रतिमा लावा किंवा एक छोटा स्टॅच्यू लावा किंवा किचन वापरा. सो त्याच्या रिलेटेड तुम्ही काही ना काहीतरी गोष्टी जर तुमच्या डेली लाईफमध्ये जर घेतल्या तर तुम्हाला त्याचा पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करून घेऊ शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. जसं तैतील आहे, तैतील तर कसं आहे की त्याचा लॉर्ड आहे तो बुध. तर तुम्ही गार्डनिंग करा, पुस्तकं वाचा, सिंपल उपाय. याच्यामध्ये असे काही खर्चिक वेगळे असे काही उपाय नाही. सिंपल उपाय करून सुद्धा तुम्ही तुमची डेली रुटीन लाईफ जर तुम्ही अलाइन केली तरी तुम्हाला त्याचा, मग जसं तुम्हाला बोललो अष्टक वर्ग, डेली रुटीन लाईफ मध्ये चेंज करायचा आहे. ठीक आहे ना. सो सिंपल आहे. ते जर इम्पॅक्ट केला, त्याचा जर तुम्ही वापर केला तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह होतो. त्याच्यावरून तुमचे फायनान्शियली ग्रोथ होऊ शकते आणि तुम्ही ओव्हरऑल लाईफमध्ये पॉझिटिव्हनेस येऊ शकतो. आपण पाहिलंय की आजार वाढत चालले, लोकांमध्ये भरपूर आजार होतात. तर हे आजार कशामुळे होत आहे सर? आजारपणाबद्दल तुम्ही बोलायचं झालं ना, तर तुम्ही पूर्वीच्या काळी वैद्य असायचे, तुमची नाडी चेक करायचे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे हे तुम्हाला सांगायचे. सो वात, पित्त, कफ याला रिप्रेझेंट करणारे सुद्धा ग्रह आहेत. ठीक आहे. वातासाठी तुमच्याकडे राहू आहे, शनी आहे. ठीक आहे. पित्तासाठी मंगळ आहे, सूर्य आहे, केतू आहे. त्याच्यानंतर कफ आहे, कफासाठी तुमच्यासाठी गुरु आहे, चंद्र आहे आणि शुक्र आहे. आणि ॲलर्जिक जे काही असेल ते तुमचं जातं बुध ग्रहाकडे. आता तुम्ही किंवा तुमच्या व्ह्युअर्सनी जर ज्यांची राहूची अंतर्दशा किंवा शनीची अंतर्दशा चालू झाल्या असेल त्यांनी ऑब्झर्व करायचं. ज्या दिवशीपासून चालू झाले, बऱ्यापैकी तुमच्या व्ह्युअर्सला मी का सांगतो डायरेक्टली, कारण त्यांना माहिती आहे आता दशा कशी बघायची, अंतर्दशा कशी बघायची, ग्रह कसे बघायचे, सगळं माहिती आहे. सो जर ज्यांची अंतर्दशा शनीची किंवा राहूची चालू झाली त्यांनी ऑब्झर्व करायचं त्यांच्या बॉडीमध्ये ना वात वाढलाय, जॉईंट पेन चालू झाले, अपचन व्हायला लागले, कॉन्स्टिपेशनचे आजार चालू झालेत, गॅसेस तयार जास्त प्रॉब्लेम यायला लागलाय. सो समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये वात वाढलाय इज इक्वल टू शनी राहूचा इम्पॅक्ट वाढलेला आहे. शनीचा राहूचा इम्पॅक्ट वाढलेला आहे. ओके. ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी आहे, पित्ताशय थोडस जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतंय, समजून जायचं की तुमचं पित्त वाढलेलं आहे. पित्त वाढलंय म्हणजे सूर्य, मंगळ, केतूचा इम्पॅक्ट तुमच्यावर वाढलेला आहे. कफ आहे, श्वासाला घ्यायला प्रॉब्लेम येतोय, दमाला थोडासा प्रॉब्लेम यायला आलाय, थोडंसं हेल्दी वाटायला लागलंय, वजन वाढायला, गुरुचा इम्पॅक्ट जास्त वाढायला, चंद्राचा इम्पॅक्ट वाढायला, शुक्राचा इम्पॅक्ट वाढायला. ॲलर्जी आहे तर समजून जायचं बुधाशी कुठं ना कुठेतरी आपलं कनेक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये आपण रेमेडी करताना काय करतो,
तुमच्या कुंडलीतलं पहिलं जे घर आहे फर्स्ट हाऊस, त्याचा लॉर्ड हा सगळ्यासाठी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यासाठीच इम्पॉर्टंट आहे, पण मेजरली जर तुम्ही बघायला गेला तर हेल्थसाठी, तर त्याला सेव्ह करणं. कारण फर्स्ट हाऊसचं कनेक्शन 6व्या 8व्या आणि 12व्याशी आलं ना तर तुम्हाला मेजरली आजार पण वाढतं का तर वाढतं. 8चे आलं तर क्रॉनिक डिसीज होतात. ओके, ठीक आहे. तर क्रॉनिक डिसीज आले, सो फर्स्ट हाऊसचा जो लॉर्ड आहे त्याला सेव्ह करणं, तो उंचीचा कुठं सेव्ह आहे त्या हाऊसमध्ये शिफ्ट करणं म्हणजे काय, त्या डायरेक्शनला नेऊन तुमच्या घरामध्ये ती वस्तू नेऊन ठेवणं. किंवा बॉडी पार्टवरती एखादा आपण सांगतो की बाबा टॅटू काढा. टॅटू म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीला जे अनुसरून आहेत ते वेगळे असे काही नाही. ठीक आहे, ते सांगतो. किंवा काही गोष्टी आपण खायच्या मध्ये थोडं सांगतो की बाबा तुमचं ह्या आजार पण असेल तर हे पदार्थ थोडेसे तुम्ही कमी खा, कन्झम्पशन कमी करा. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण सांगतो. प्लस जर तुम्हाला फर्स्ट हाऊस जर तुम्ही स्ट्रॉंग केलं, फर्स्ट हाऊस जर तुम्ही व्यवस्थित कुंडलीनुसार जर तुम्ही फॉलो केला त्याला, तर तुम्हाला अजून हेल्थमधून बाहेर यायला फायदा होईल. आता ऍस्ट्रॉलॉजी म्हणा किंवा वास्तू म्हणा तुम्हाला आजारपणासाठी कशी हेल्प करेल. एक तर तुम्हाला चांगला डॉक्टर भेटेल, 2 म्हणजे तुमची ट्रीटमेंट चांगली होईल, 3 म्हणजे तुम्ही रिकवर पटपट व्हाल, हिलिंग प्रोसेस फास्ट होईल. आजार तुम्हाला डॉक्टरकडे जाऊनच बाहेर पडायचं आहे असं इथं काही नाही, तंत्रमंत्र असं काही वेगळं काही नाही. ठीक आहे, ऍस्ट्रॉलॉजी आहे तर तुम्हाला रस्ते खुलतील. समजून घ्या. किंवा डॉक्टरच काय लोकांचं बघा, डॉक्टरच चांगला भेटत नाही किंवा घेतलेला आजार औषध आहे ते तुम्हाला अंगाला लागत नाही. आता कसं असतं आपल्या कुंडलीनुसार आहे ना, 6th हाऊसच्या आधीचं हाऊस म्हणजे 5th हाऊस जे आहे ते 5th हाऊस मध्ये जी राशी आहे त्या राशीच्या डायरेक्शनला जर तुम्ही जाऊन बसलात तर तुम्हाला हिलिंग पॉवर जास्त येते. तिथं जर औषधं ठेवला तर तुम्हाला ती औषधं लवकर लागतात. ठीक आहे, सो 11th हाऊस आहे, 6th हाऊस आहे. ह्या बघा कुंडली अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्ही रिसर्च करायचा. ऍस्ट्रॉलॉजी हा प्युअर रिसर्चचा विषय आहे. रिसर्चचा पार्ट आहे का? इंटरेस्ट असेल तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये शिकलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. नॉर्मल व्यक्तीने पण शिकलं पाहिजे. जरूर शिकलं पाहिजे. काय शिकलं नाही पाहिजे? पहिली लोक शिकत होती, आता शिकायला काय प्रॉब्लेम. आता तर एवढा ऍक्सेस आहे, पहिल्या लोकांना ऍक्सेस नव्हता. आता तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत, कोणी ऑनलाईन शिकवते. आता काय असं नाही की बाबा इथंच पुण्यातच येऊन बसा शिका, मुंबईत येऊन शिका, असं काही राहिलेलं नाही पहिल्यासारखं. आता तुम्ही घर बसल्या सगळेजण शिकू शकतात. ठीक आहे, सो हे झालं आजारपणाबद्दल. सर आपण पाहिलंय किडनीचे पण भरपूर आजार वाढले सध्या. असंही डॉक्टर सांगतात की रात्री तुम्ही जास्त पाणी पिऊन झोपले त्याचाही किडनीवर प्रेशर येतं, इम्पॅक्ट होतो. तर किडनीचे जे आजार आहे जसं किडनी स्टोन झालं तर अशा आजारांसाठी कोणता ग्रह इम्पॅक्टफुल आहे? बरं झालं हा प्रश्न विचारलात. कारण काय होतं लोकांना आपण इन्फॉर्मेशन दिली तर पण कोरिलेट कुठं करायचं हे समजत नाही. समजा किडनी कुठल्या ग्रहावरून बघितलं तर शुक्र, तर शुक्र आला. किडनी स्टोन, शनी ग्रहाचं काम काय स्लो आहे, त्याच्यामुळे काय अक्युम्युलेशन जास्त होतं. ओके, ठीक आहे ना. सो शनी आणि शुक्राचं कॉम्बिनेशन आलं तर किडनी स्टोन व्हायचे चान्सेस वाढतात. शनी आणि शुक्र एकत्र आला की जर तुमचा ब्लड रिलेटेड काहीतरी इश्यू आहे, समजायचं मंगळचा इम्पॅक्ट आहे, कोलेस्ट्रॉल वाढते. मंगळ केतू का मंगळ केतू, केतूचं काम काय आहे? कट करणे, फ्लो कमी करणे, त्याच्यामुळे तुमचा कोलेस्ट्रॉल वाढतो. मंगळ केतूचं कॉम्बिनेशन कोलेस्ट्रॉलसाठी आहे. कॅन्सरसाठी बघाल तर 8th हाऊस मला तुम्हाला सांगितलं तर 8th हाऊस हे क्रॉनिक डिसीज आहे. किंवा तुमच्या पत्रिकेनुसार 6, 8, 12चा काही कॉम्बिनेशन असेल तर क्रॉनिक डिसीज होतात. क्रॉनिक डिसीज असेल तर त्याच्यामध्ये काय कॅन्सर सारख्या ठिकाणी राहू पण इम्पॅक्ट करतो आणि गुरु पण इम्पॅक्ट करतो. त्याचं कारण आहे की गुरुचं पण कॉम्बिनेशन असं ते गोष्टी वाढवतं आणि राहूचं पण एक्सपान्शनच काम आहे. सो ते 2 ग्रह याच्यामध्ये येतात. बाकीच्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की कोणता ग्रह कुठे काम करतोय. सो हे झालं आपण डिटेलिंग मध्ये किंवा कसा ग्रह काम करतो किंवा कोणता ग्रह काम करतो. बरोबर आहे सर. लग्न हा खूप महत्वाचा विषय आहे. तर वैवाहिक जीवन बघितलं गेलं आजकाल प्रॉब्लेम्स वाढत चालले, डिवोर्स वाढत चालले, नवरा बायकोचं पटत नाही, एकाच घरात राहतात पण महिना बोलत नाही, असेही आपण काही उदाहरणं पाहिले. हे कशामुळे झालंय सर? केसेस तर सर खूप आहेत. ठीक आहे, लग्न होणे न होणे आणि वैवाहिक आयुष्य हे टोटली 2 पार्ट आहेत. ह्या सगळ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं 7th हाऊस. ओके, 7वं घर. 7व्या घराचा संबंध नक्की कुठे येतो, तिथून 6-12 मध्ये येत असेल प्रॉब्लेम राहणार. पण D1 चार्ट म्हणजे लग्न कुंडली फक्त बघून आपण हे कन्क्लुजनवर जाऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे, अजून डिटेलमध्ये पत्रिका पाहायची. ऍक्च्युअल रिझल्ट तुमच्या लव्ह रिलेशनशिप बघायचं तर 5th हाऊस आहे, 5वं घर आहे.
आणि लग्न रिलेटेड बघायचं आहे तर तुम्हाला 7th हाऊस आहे. 5वं आणि 7वं. हा. लव 5व्या घरात आणि 7व्या घरामध्ये लग्न. हा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये बघायचं आहे तुम्हाला, नाही बाबा आता ऍक्च्युअल रिझल्ट काय आहे बघायला, काय येईल, क्युरियोसिटी. नवमांश कुंडली ओपन करा. नवमांश कुंडली. नवमांश कुंडली 7व्या घराचं डिटेलिंग नवमांश कुंडली आहे. नवमांश कुंडली मधला लग्न लॉर्ड आणि 7th हाऊस जर तुम्ही जर डिटेलमध्ये बघितलं तुम्हाला पिक्चर क्लिअर होतं की बाबा पुढे काय आहे, बरं, रेड फ्लॅग आहे की ग्रीन फ्लॅग आहे हे तुम्हाला नवमांश कुंडली बघितल्याशिवाय समजणार नाही. फक्त गुण मिलनावरती जाऊ नका. 36चे 36 गुण जमलेल्यांचे सुद्धा डायव्होर्स झालेले आहेत. फक्त गुण मिलन हा पॅरामीटर नाही. मग काय पॅरामीटर? नवमांश कुंडली बघा, ठीक आहे 18 गुण जमतात पण नवमांश कुंडली चांगली आहे. प्लस लग्न करताना जर पॉसिबल असेल तर 6, 8 आणि 12 ह्या 3 घरांची दशा अंतरदशा असेल तर अवॉइड करा. समजा 4 महिन्यानंतर तुमची दशा अंतरदशा चेंज होते, 6व्याची होऊन 7व्याची येते किंवा 8व्याची संपून 9व्याची येते, जरा थांबा, गडबड करू नका. काय होईल? 6वं, 8वं, 12वं घर मग सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी ती घरं आहेत ना थोडीशी निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर देऊ शकतात. सो असेल टाइम तर थांबा ना, एवढी गडबड काय. जरासा वेळ 1, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यात बदलत असते. ठीक आहे. 9th हाऊस असेल तर भाग्य साथ देईल. 7वं घर असेल तर पटापट तुम्ही अजून ग्रो कराल. ठीक आहे. सो 11 वगैरे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला अजूनच बल्ले बल्ले तुमचे. ठीक आहे. सो थोडं थांबा, ऑब्झर्व करा, अभ्यास करा आणि मग पुढे जा. ओके. तेच ना, कारण आपण पाहतो की 36 गुण असतात तरी भांडण आहे किंवा गुण मिलन होऊन जातं पण तरी भांडण आहे. तुम्ही एक ऑब्झर्व करा सर, ज्यांचे ना 6, 8, 12 मध्ये दशांतर दशा चालू झाली ना, 6व्याची दशांतर दशा चालू झाली, 8व्याची चालू झाली ना, नवरा बायकोंची बघायची, दोघांची जर एकदम चालू झाली ना तर प्रॉब्लेम होतात. डिवोर्स पर्यंत जाऊ शकतं का? जाऊ शकते. डिवोर्स तर सोडा, ते काही 6व्या, 8व्या, 12व्या संबंध आला, नवमांश मध्ये गडबड असेल तर आपण अंदाज येतो की बाबा हे थोडंसं गडबड आहे. प्लस दशांतर दशा महत्वाची. म्हणून मग अशी काय म्हटलं की 6व्या, 8व्या, 12व्याची दशांतर दशा असेल तर थोडं थांबू शकत असेल तर थांबा, गडबड करू नका. थोडा टाइम सुद्धा तुम्हाला चांगला इम्पॅक्ट किंवा वाईट इम्पॅक्ट देऊ शकतो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढत चालले आजकाल. तुम्ही पाहता सर, तुम्ही पण मुंबई सारख्या शहरात राहतात, तर कुंडलीचा आणि त्याचा काही संबंध आहे? इंडिकेशन्स भेटतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे पण भेटतात, बिफोर मॅरेजचे पण भेटतात. रिलेशनशिप किती राहतील किंवा मल्टिपल रिलेशनशिप आहेत का ह्याचा अंदाज आपल्याला येतो. ओके, ठीक आहे ना. इंडिकेशन भेटत असतात सर, प्रत्येक गोष्टीचे इंडिकेशन्स आहेत कुंडलीमध्ये. तुमचा पैसा आहे, टायमिंग कुठला आहे, तुमचं रिलेशनशिप चांगलं चालणार आहे, नाही चालणार आहे, कुठे गडबड होणार आहे. ठीक आहे ना. सो आपण प्रेडिक्ट करू शकतो पण ह्या कॉन्फिडन्शियल गोष्टी आहेत, ओपनली आपण ह्या गोष्टी सांगू शकत नाही. करिअर बद्दल बोलू सर जरा. करिअर म्हणजे काही लोकांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असतो. कोणत्या व्यक्तीला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो? काय कुंडली पाहिजे? कुंडलीमध्ये कोणता ग्रह कुठं बसलेला पाहिजे की त्याला गव्हर्नमेंट जॉब भेटेल? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना सर, करिअर म्हणा, बिझनेस म्हणा, याच्यासाठी 6वं घर आहे हे तुमच्या जॉबचं आहे. तुम्हाला जॉब बघायचा आहे, तुम्हाला जॉबच करायचं, 6वं घर बघा. आणि 10वं घर बघा, कारण ते वर्किंग प्लेस आहे. ठीक आहे. 10वं घर हे वर्किंग प्लेस आहे, 6वं घर हे तुमचा जॉब आहे. ह्या घरांची दशांतर दशा आली जॉब लागतात. प्रायव्हेट लागो, गव्हर्नमेंट लागो, तो पार्ट वेगळा. 7वं घर, 10वं घर बघा तुमच्या बिझनेससाठी. प्लस हे झालं D1 चार्ट, लग्न कुंडली झाली. पण तुम्हाला आता ऍक्च्युअल रिझल्ट बघायचा आहे, D10 चार्ट बघा, दशमांश कुंडली बघा. त्याच्यामध्ये बघा 6व्या घराची काय कंडिशन आहे, 7व्याची काय कंडिशन आहे, 10व्याची काय कंडिशन, त्याचा लग्न लॉर्ड काय कंडिशन मध्ये आहे. हे एका पॅरामीटर किंवा लग्न कुंडली बघून सांगितलं असं होत नाही. गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, सूर्याची पोझिशन बघा, मंगळची पोझिशन बघा, गुरुची पोझिशन बघा. ठीक आहे. आता रिसेंटली आपल्याकडे केस आली होती, त्यांची गुरुची अंतर्दशा होती, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन चालतं, फोकसली ते बँकिंग मध्ये ते फोकस करत होते. बुध गुरुचं कॉम्बिनेशन पत्रिकेत चांगलं होतं, भेटला गव्हर्नमेंट, त्यांना SBI मध्ये जॉब भेटतात. काही काही लोकांचा 6व्याचा संबंध 11व्याशी डायरेक्ट असेल, इझिली कोण पोलीस भरतीला गेलाय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेलं आहे, कोणी आर्मी भरतीला गेलाय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, असं काय. पण त्या बघा, मी अजून पण सांगतोय, दशा अंतर्दशा रिझल्ट देत असते. योग आहेत, योग कधी फलित होतील तर दशा अंतर्दशेवरती होतील. प्लस तुमचे लग्न, मगासपासून आपण बऱ्याच वेळा बोलतो, लग्न फर्स्ट हाऊस काय करताय, फर्स्ट हाऊसचं नक्षत्र काय आहे,
ते तुमच्या मित्र अतिमित्राचा तुमची लाईफ एकदम इझी जाते. बऱ्याचशा लोकांनी बघा असेल ना, काही नाही एकदम रिलॅक्स असतात, लाईफ पण त्यांची रिलॅक्स चालली असते. काही लोक फुल स्ट्रगल करत असतात, कारण त्यांचं लग्नाचं नक्षत्र आहे ना ते तुमच्या विरोधातलं असतं. मग समजून जायचं की स्ट्रगलिंग राहणार आहे. पण त्याची जर तुम्ही सिंपल साधे रेमेडी कराल तरी सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. पण त्याच्यामध्ये कंटिन्युटी महत्वाची आहे. त्याच्यामध्ये तुमची तुम्हाला इंटेन्शन काय आहे बघा, फोकस काय आहे, आज तुम्ही एवढे सक्सेस काय आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत ह्याच गोष्टीचा विचार करताय, हीच गोष्ट तुम्ही करताय, पॉडकास्ट करताय, बाकी तुमचा रिअल इस्टेटचं काम करताय, तुम्ही सक्सेस काय, तुमचं फुल 100% याच्यावरती फोकस आहे. बरोबर. तुम्ही रेमेडी करताय, ठीक आहे, मी सांगितली किंवा अजून कोणी सांगितलं रेमेडी करताय, काय इंटेन्शन आहे, इंटेन्शन महत्वाचं आहे सर. साधी करा मोठी करा तो पार्ट वेगळा आहे. त्याच्या मागं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चाललंय, का मी करतोय ही रेमेडी, मला कशातनं बाहेर यायचं आहे, मला का यातनं बाहेर यायचं आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही आपण फॉर एक्झाम्पल पहिला आपण सांगायचं ना, ज्या गावाला जायचं तीच एसटी पकड, म्हणजे तुम्ही बरोबर पोचाल. बरोबर आहे. तसंच आहे ना, तुम्ही रेमेडी काय करताय तुम्हालाच माहित नाही. तुम्ही कानात हेडफोन टाकून निघालाय, गाण्याच्या 2-3 धुरंधरची गाणी लावलीत, मस्तपैकी चाललेत, काय त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेन्शन माहिती पाहिजे. का करतोय, कशासाठी करतोय, आपल्याला इम्पॅक्ट काय. तुमच्या 11th हाऊस मधली जी राशी आहे त्या राशीच्या डायरेक्शन मध्ये बसा, तुम्हाला मॅनिफेस्टेशन तुमचं लवकरात लवकर प्रभावित व्हा. ते आता तुम्हाला वास्तूमध्ये बघायला पाहिजे की तुमचं ते झोन कुठे येतोय, तो झोन काय आहे, त्या झोन मध्ये निगेटिव्ह जर तुमच्या काही गोष्टी असतील तर तुम्हाला त्या गोष्टी पटापट तिथून काढून, आपण त्या पण गोष्टी सांगतो की बाबा ह्या झोन मध्ये हे थोडंसं निगेटिव्ह दिसतंय, ह्या जमलं तर काढा. कारण बऱ्यापैकी लोकांचे हाऊसेस फिक्स आहेत, काही लोकांची मुवमेंट होऊ शकते, काही लोकांची होऊ शकत नाही. सो ह्या गोष्टी सुद्धा इम्पॅक्ट करतात. एखादा व्यक्ती आहे त्याला लाईफमध्ये खूप पैसा कमवायचा आहे, मी ते मान्य करतो की त्याची कुंडली बघूनच ते सांगता येतं. अशी काही जनरल रेमेडी देऊ शकतात का सर तुम्ही की त्याचं आयुष्यच बदलून जाईल त्यामुळे? पैसा पाहिजे तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या कुंडलीतला शुक्र आणि चंद्र तुम्हाला बॅलन्स करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे जर ज्याची हे कोणासाठी जनरल रेमेडी म्हणा, किंवा ज्यांचं टाइम नाही, बर्थ नाही, ठीक आहे, ज्यांच्याकडे काय डेटा नाही, कॉमन आहे. तुम्ही शुक्र रिप्रेझेंट काय करतो आपण, देशी गाय, देशी गायला आपण रिप्रेझेंट करतो शुक्रावर. तुम्ही देशी गायला फिडिंग करायला चालू करा, चांगलं अन्न द्यायला चालू. तुमच्या आईचे दररोज सकाळी उठून पाया पडा, वडिलांच्या पाया पडा, चंद्र स्ट्रॉंग होते. ज्या वेळी तुम्ही तुमच्या आईच्या पाया पडाल त्या वेळी राहू तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला चालू करतो. ओके. राहूला त्याच्या आईवरती खूप प्रेम आहे, राहू त्याच्या आईचा खूप रिस्पेक्ट करतो. ज्यांचा वाटतंय ना की मला राहू निगेटिव्ह इम्पॅक्ट देतोय, हे युट्यूबचे व्हिडिओ बघून कॉमन रेमेडी करू नका, हे सिंपल करा. माझ्याकडे असे पण सर केसेस आहेत ज्यांनी युट्यूबचे रेमेडी करून पूर्ण त्यांच्या लाईफची वाट लागली. ठीक आहे ना, फ्रीवाली रेमेडी करून. मी कुणाला फ्रीवाली रेमेडी रेकमेंड का करत नाहीये की प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे. पण हे तुला एक देशी गायला फिडिंग आहे, चांगली गोष्ट आहे. स्वतःच्या आईच्या पाया पडणं हे चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. ठीक आहे, घरच्या घरी फ्रीवाले, त्याच्यामध्ये काय खर्च. रिस्पेक्ट करा. तुमच्या आईचा रिस्पेक्ट कराल, चंद्र चांगला होतोय, वडिलांचा रिस्पेक्ट कराल, सूर्य चांगला होतोय. 9 ग्रह बॅलन्स करायचे आहेत ना तुम्हाला, मी आता सांगतो इझिली. ठीक आहे. सूर्याचे बॅलन्सिंग करायचे, सकाळी लवकर उठा, सूर्य उदयाच्या आधी उठा, वडिलांचा रिस्पेक्ट करा, वडिलांच्या पाया पडा. चंद्र चांगला करायचा आहे, आईचा रिस्पेक्ट करा, आईच्या पाया पडा, पाणी वेस्टेज करू नका. ठीक आहे. मंगळ तुम्हाला बॅलन्स करायचा आहे, छोटा भाऊ असेल त्याच्याशी वाद घालू नका. ठीक आहे, जमिनीचे वाद करू नका. ठीक आहे. बुध चांगलं करायचं असेल तर बहिणींचा रिस्पेक्ट करा, किन्नर लोकांचा रिस्पेक्ट करा. शुक्र चांगला करायचा असेल तर देशी गायला फिडिंग करा. कोणतीही स्त्री असेल वाईट दृष्टिकोनानं बघू नका, रिस्पेक्ट करा. शनी चांगला करायचं, म्हातारी लोक आहेत, अपंग लोक आहेत, त्यांचा रिस्पेक्ट करा. राहू चांगला करायचा आहे, परत आईचा रिस्पेक्ट करा, टॉयलेट क्लीन करा. केतू तुम्हाला चांगला करता तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही अपंग लोकांची सेवा करा, डॉगला फिडिंग करा. 9 ग्रह बॅलन्स, तुमची लाईफ चांगली. अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी अंकशास्त्र हे वर्ड मागच्या 2-3 वर्षात खूप व्हायरल होत आहे. मी स्वतः माझ्या नावाचं न्यूमरोलॉजी केलेली आहे, मला इफेक्ट जाणवला, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे खूप. तुम्ही काय सांगाल, न्यूमरोलॉजी पण काम करते का? हा बघा, ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर आहे तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट पण आहे आणि तुम्ही वास्तूचा पण अभ्यास केलाय. तर मी तुम्हाला ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर विचारतोय आता, म्हणजे तुम्ही ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर की न्यूमरोलॉजी वर्क करते का? हे बघा, न्यूमरोलॉजी म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण, अंकशास्त्र, ज्योतिष
शास्त्र. वास्तू शास्त्र शास्त्राला आहे हा. ना काम करणार, करणार. पण तुम्ही कसं अलाइन करताय त्याला हा. ह्याच्यावरती सगळ्यात मोठं काम आहे. हम्म. फक्त तुम्ही एक ऑब्झर्व करता का, बऱ्यापैकी जे युट्यूबला आहेत किंवा जे सांगतात लोक, ते नेम नंबर कशावरती घेऊन जा सांगतात, 6 5 आणि 5 6. 5 आणि 6च का, हम्म. ठीक आहे, किंवा सगळ्यांनाच 5 आणि 6 रिझल्ट कसा दे मला सांगा. तुमच्या पत्रिकेमध्ये बुध निचीच आहे, बुध तुमच्या पत्रिकेमध्ये थोडा विरोधात आहे किंवा प्रॉब्लेमॅटिक पापग्रहांसोबत बसलाय, बुध तुम्हाला चांगला रिझल्ट देईल? नाही देणार. बुधाला रिप्रेझेंट कोणता नंबर करतो न्यूमरोलॉजी? 5 नंबर, बरोबर आहे. मग तो 5 नंबर तुम्हाला पॉझिटिव्हली जेवढा तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तेवढा कसा रिझल्ट देईल? आता कॉमनली येणारा नंबर कोणता आहे? 6 नंबर. 6 नंबर शुक्र आहे. शुक्र. बरोबर, न्यूमरोलॉजी 6 नंबर शुक्र आहे. शुक्र डिस्टर्ब आहे, शुक्र निश्चित आहे, शुक्र पापग्रहांसोबत बसलाय, दृष्टीमध्ये थोडासा गडबडीमध्ये आहे. कसं तुमच्यासाठी काम करेल, पण तुम्हाला पाहिजे त्या एक्सपेक्टेशननी कसा करेल. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही न्यूमरोलॉजी करा, पण त्याला अलाइन करा तुमच्या ऍस्ट्रोलॉजी सोबत, तुमच्या पत्रिकेसोबत. पत्रिकेत चांगला ग्रह कोणता? गुरु चांगला, 3 नंबरवर न्या. सूर्य चांगला, 1 नंबरवरती न्या. 5-6 वरती सगळ्यांनी नेलं पाहिजे असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही. 4 नंबर आहे त्याची कॉम्बिनेशन 7 नंबरवरती करा ना, राहू केतूला एकत्र करा ना, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल तुम्हाला. बरोबर. घाबरून राहू केतू म्हणून असं काय होत नाही. ठीक, घाबरून आहेत किंवा घाबरून कोणतंही काम करू नका. त्याच्या मागचं लॉजिक विचारा ना तुम्ही. समोरचे सजेस्ट करतोय, विचारा. मी तर समोरून सांगतो की बाबा मी हा तुमचा नंबर इथं नेलाय कारण तुमच्या कुंडलीमध्ये हा ग्रह या पोझिशनला आहे, चांगला आहे, तर तुम्ही 3 नंबर घ्या, 6 नंबर घ्या, 8 नंबर घ्या. शनी उंचीच आहे, शनी चांगला आहे, 8 नंबरवरती न्या. असं काही नाही की बाबा प्रत्येकाला तो ग्रह एकदम स्लो डाऊनच करणार आहे किंवा सडनली निगेटिव्ह इम्पॅक्ट. तुम्ही ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीला एकत्र करा, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतील. आता ह्याच्यामध्ये कशामध्ये तुम्ही युज करू शकता तुमचं नाव, ते पण कशामध्ये? इंग्लिश नेम करेक्शन. मराठीत करेक्शन करता येतं का? नाही होत. नाही करता येत. माझा स्वतःचा. बरं, कसं करता येणार? बरोबर आहे. तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल आत्ता आले 10 वर्षापूर्वी, बरोबर, 10-15 वर्षापूर्वी आत्ता मोबाईल आले, बरोबर. घर नंबर तो कॉमनली तुम्हाला बघायला मिळालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा एटीएम नंबर, ठीक आहे, कार नंबर, बाईक नंबर. ह्या 5-6 गोष्टींमध्ये तुम्ही न्यूमरोलॉजीचा इफेक्ट किंवा वापर करू शकता. करण्याबद्दल काय नाही, सगळ्यांनी करा. मी स्वतः केलाय, मी का नाही म्हणू, सगळ्यांनी करावा, पण त्याला अलाइन करावं ऍस्ट्रोलॉजी सोबत, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल. कुणी आलं तुमच्याकडे मोबाईल नंबर बनवून द्या, तर तुम्ही मोबाईल नंबर बनवून देऊ शकता त्याला, त्याची कुंडली बघून. पत्रिका बघणं मी फर्स्ट प्रायोरिटी देतो, न्यूमरोलॉजी नंतर देता. बरोबर. कारण जो काही कोअर आहे, जो काही बेस आहे, ज्याच्यावर तुमची बिल्डिंग उभा आहे, तो आहे ऍस्ट्रोलॉजी. सर, आता भरपूर आपल्या वास्तूचे पॉडकास्ट झाले. तुम्ही वास्तूकडे कसं बघता? तुमचा दृष्टिकोन कसा आहे वास्तूकडे बघण्याचा? वास्तू मी म्हणतो सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे, ठीक आहे. ज्याला पॉसिबल आहे त्यांनी तर 100% करायला पाहिजे, ठीक आहे. याच्यामध्ये प्रश्न कुठे येतो? जर तुम्हाला नवीन घर बनवायचं आहे, म्हणजे स्वतःची तुमची जमीन आहे आणि तुम्हाला घर बनवायचं आहे, आणि दुसरा आहे तुमचा फ्लॅट आहे, बरोबर आहे. ज्याचं घर बनवायचं आहे त्यानं खड्डा कधी खणला पाहिजे, कुठल्या डायरेक्शनला खणला पाहिजे, इथून सुरुवात होते, ठीक आहे. तर मुहूर्त आला, कोणती डायरेक्शन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिला खड्डा पहिली जी आपण कुदळ मारतो, कुठल्या डायरेक्शनला मारली पाहिजे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. तुम्ही अशी बरीच घरं बघितलं असाल की जी अर्धवट कन्स्ट्रक्शन करून स्टॉप आहेत, त्याचा कॉन्टॅक्ट तिथे. ओके, ठीक आहे. सो ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचा जिओपॅथिक स्ट्रेस आहे तो स्टेबल करायसाठी त्याच्यामध्ये जो खड्डा करतो आपण, त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट्स आहेत ते आपण इन्सर्ट करतो, जे काही लिक्विड्स आहेत, जे काही ऑइल्स आहेत ते आपण इन्सर्ट करतो. सो त्याच्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस थांबतो किंवा कमी होतो. त्याचा तुम्हाला जे काही तुम्ही घर बांधाल त्याच्यामध्ये इफेक्ट जाणवत नाही. आता कट टू आपण आलो फ्लॅटमध्ये. फ्लॅटमध्ये तर तुमचा जो काही बाउंड्री आहे, म्हणजे गेटच्या तुमच्या दरवाजाच्या आत आला तोच पार्ट फक्त तुमचा आहे. तुमचा वास्तूचा जो इफेक्ट म्हणतो आपण, जिन्याचा इफेक्ट, हा तुमच्या फ्लॅटवरती एवढा काही येत नाही. त्याचं कारण आहे की तुमची जी काही वास्तू आहे ती तुमच्या फ्लॅटच्या आतमध्ये आहे, ठीक आहे ना. सो इथे ह्या 2 गोष्टी आहेत. जर तुमचं घर असेल तर तुम्हाला इनिशियली सुरुवात केली पाहिजे वास्तू बघायला. फ्लॅट असेल तर रेडीमेड आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला वास्तूवरचं काम करणं गरजेचं आहे. सर, ईशान्याचं वॉशरूम खूप खराब सांगितलं जातं, तुमचा काय दृष्टिकोन आहे त्याकडे? ईशान्याचं वॉशरूम खराब आहे का किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट करेल का? तर करेल,
पण मला सांगा ना सर, टॉयलेटलाच आपण तुमच्याकडं पॉडकास्टला बरेच लोक असते टॉयलेट खराब आहे, टॉयलेट खराब काय याचं लॉजिक कोण सांगितलंय का? टॉयलेट खराब आहे किंवा टॉयलेटमध्ये निगेटिव्हिटी येते हे मान्य आहे, त्याच्या मागं लॉजिकमध्ये जाणार. समजा तुमचा कमोड आहे किंवा टॉयलेट आहे, त्याची पाईप आहे ती तुमच्या खाली डक्टला जाईल, बिल्डिंग मध्ये राहत असतात, तिथून ते जे काय आहे वेस्टेज आहे ते तुमच्या जी काही कॉर्पोरेशननी जी कनेक्ट केलेली पाईप आहे त्याला जाईल. सो निगेटिव्हिटी तिथून येते, निगेटिव्हिटी असतो इथून तिकडे जातोय, पण तो रिकवर कुठून येतोय तर त्या वेस्टेज पासून, कारण सगळ्या कॉमन आहे ना ते. सो तो निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या घराच्या आतमध्ये पर्यंत येतो. फक्त टॉयलेटच इम्पॅक्ट करते का? नाही, सिंक पण करते. तुम्ही जे पण काही भांडी धुता किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, सो ते पाणी तिथे जाते. सिंक इम्पॅक्ट करते तुमच्यावरती निगेटिव्हली. ठीक आहे, तुमचं हँडवॉश, आपण जे हँडवॉश करतोय ते इम्पॅक्ट करते. सो एक 2-3 पॉईंट आहेत जिथून फक्त टॉयलेटच आहे का असं नाहीये, कारण जे तुमचं सिंकचं कनेक्शन पण खाली गटारलाच आहे, तिथून पण उलटी निगेटिव्हिटी येते. बरोबर आहे, निगेटिव्हिटी यायची हे दरवाजे आहेत. बरोबर. प्रॉपर जर तुम्ही जर प्रॉपर शांत डोक्याने विचार करा ही गोष्ट तुम्हाला पटेल, कारण लॉजिक आहे याच्यामध्ये. फक्त टॉयलेट खराब आहे, टॉयलेट निगेटिव्हिटी देते, त्याच्या मागे लॉजिक काय? फ्लश तर करताय तुम्ही. म्हणजे सर जे वॉशरूमचा आपलं पाईप असतो तो जातो सोसायटीच्या याच्यामध्ये, तिथून तो म्युन्सिपाल्टीचं जे त्यांचं स्टोरेज असेल जिकडे ते जातं सगळं तिथं ते जातं, आणि पण तो पाईप सगळा इंटरकनेक्टेड आहे ना सगळं, कारण जाण्यासाठी तर त्याला लागणार. जाण्यासाठी काय एनआरबी तिथे नाही, नॉन रिटर्निंग वॉल आहे का तिथे? नाहीये. ती रिकव्हरी त्याचा तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला जे लोक राहतात त्यांना स्मेल येतो. स्मेल येतो म्हणजे काय, त्याचा तिथं कंटेंट आहे. बरोबर आहे, इफेक्ट करते. घरामध्ये सर आपण पाहिलंय की वॉशरूम मध्ये मग तुरटी ठेवतात किंवा अजून काळं मीठ ठेवलं जातं, मग त्याचा काय परिणाम होतो? त्याच्याने जाते का निगेटिव्हिटी खरंच? हे बघा, हा ना सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, टॉयलेटमध्ये निगेटिव्हिटी असते, ती कॅच करायसाठी लोक काळं मीठ आहे, त्याच्यानंतर तुरटी आहे, काही लोक लवंग ठेवतात. ठेवण्याबद्दल काही नाही, पण ते 1-1 महिना 2-2 महिना ठेवतात. ते कॅच करताय, तो बॉम्ब तयार झाला निगेटिव्हिटीचा. तुम्ही आठवड्या टू आठवड्याला त्याला चेंज केलं पाहिजे. जर तुम्ही चेंज कराल तर तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भेटल, अदरवाईज ते तुमच्यासाठी डबल घातक काम करेल. प्लस दुसरा एक पॉईंट सांगतो तुम्हाला, पाईप पुसणे जी टॉयलेटमधून बाहेर येतोय आपण, ती लोक 15-15 दिवस 20-20 दिवस पुसत नाही. तुम्ही दररोज टॉयलेट धुताय, बरोबर? काय काय लोक दररोज धुतात, चांगली गोष्ट, काय प्रॉब्लेम नाही. पण तिथून बाहेर येता ती पाईप पुसणे तुम्ही धुतली पाहिजे ना. निगेटिव्ह 8 दिवसात तरी धुतली पाहिजे, 8 दिवसात धुतली पाहिजे, 4 दिवसात धुतली पाहिजे. नाहीतर तुम्ही जो कोर म्हणतो ना आपण, एक बॉम्ब तयार करताय तुमचा. आपण आपल्या घरामध्ये ते घाण निर्माण निगेटिव्हिटी तयार छोटी जोड निगेटिव्हिटी तयार करताय. हा, मग तुम्हाला असं वाटतं का की जे आपलं घर आहे ते घर कंटिन्यू आपण क्लीन केलं पाहिजे आणि ते स्वच्छच राहिलं पाहिजे नेहमी? त्याच्यातल्या ज्या वस्तू आहे की ज्याचा पाण्याशी संबंधित ते सगळं प्रॉपरली क्लीन झालं पाहिजे. क्लिनिंगचं काय महत्व आहे वास्तूमध्ये? 1000% क्लिनिंगला महत्व आहे. जेवढी धूळ साचेल, जेवढ्या तुमच्या घरामध्ये पाली उंदरं फिरणार, ठीक आहे, घाण करणार, निगेटिव्हिटी तिथे आहे. कोपरे बघा, बऱ्यापैकी लोकांची निगेटिव्ह, तुम्ही कोपरे बघा ना, कोपऱ्यामध्ये एवढी धूळ असते, तुमच्या सोफ्याच्या खाली एवढी धूळ असते. दुसरा एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो, सोफे आजकाल पहिले कसे होते, खाली ओपन होते, 1-1.5 फुटाचा ना गॅप असेल. आता काय स्टोरेज आलं सगळीकडे, बेडच्या खाली पण स्टोरेज आलं. तिथली धूळ निघते का? 1-1 महिना 2-2 महिना लोक झाडत नाहीत. निगेटिव्हिटी आहे, तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी क्लीन करा, निगेटिव्हिटी कमी होईल. बरोबर आहे, क्लिनिंगला महत्व द्या आणि अनवॉन्टेड गोष्टी तुमच्या घरातल्या काढून टाका. अनवॉन्टेड कोण तारा ठेवतोय, कोण वायरीचे बंडल ठेवतोय, कोण भंगार आणून ठेवतोय, तसं करू नका. निगेटिव्हिटी इथंच आहे. तुम्हाला वास्तू सिंपल करायचे, घर स्वच्छ ठेवा, टॉयलेट स्वच्छ ठेवा, त्याच्या काही गोष्टी त्या क्लीन करत राहा कंटिन्यू. ठीक आहे ना, बाथरूम स्वच्छ ठेवा, जेवढं स्वच्छ ठेवता येतील तेवढं ठेवा. बऱ्यापैकी तुमची पॉझिटिव्हिटी तिथे क्रिएट होईल. प्रॉपर्टी घ्यायची असते लोकांना, काही लोकांच्या कुंडलीमध्ये किंवा काही लोकांच्या आयुष्यात असं असतं की मला प्रॉपर्टी घ्यायची आहे, पण ती कधीच घेतली जात नाही सर, किंवा त्याचा एक पर्टिक्युलर योग असतो. तर ते काय आहे, म्हणजे प्रॉपर्टी घेण्याचा योग कसा निर्माण होतो, किंवा अशी कोणती कुंडली की ज्या कुंडलीमध्ये प्रॉपर्टीचाच योग नाहीये बिलकुल? हे बघा, प्रॉपर्टी घ्यायचा योग कुंडलीमध्ये कसा आहे, 4, 11 आणि 12
ओके. म्हणजे 4th हाऊस, 11th हाऊस आणि 12th हाऊस. 4 नंबर वगैरे प्रॉपर्टीत आहे. 11th हाऊस ऍक्टिव्ह झालं, 4th हाऊस ऍक्टिव्ह झाले की तुमची प्रॉपर्टी घेण्याचे योग तयार झाले. 11th हाऊस मध्ये तुमचे डिझायर फुलफिलमेंट, स्वप्न आहे तुमचं डिझायर फुलफिल. आणि 12 नंबर खर्चाचा आहे, प्रॉपर्टी घेणं तुमचा खर्च होणार. प्रॉपर्टी विकायची योग आहेत 3, 5, 7 आणि 11. ही घरं ऍक्टिव्ह झाली तरी तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 11वं घर ऍक्टिव्ह होणं. ठीक आहे ना. प्रॉपर्टी घ्या किंवा विका, कारण डिझायर फुलफिलमेंट आहे. तुम्हाला ती गोष्ट पाहिजे, घर पाहिजे, तर तुम्हाला खर्च पण करायला पाहिजे. 4th घर ऍक्टिव्ह पाहिजे, 12वं घर ऍक्टिव्ह पाहिजे, 11th हाऊस ऍक्टिव्ह पाहिजे. विकायचं आहे 3, 5, 7, 11. कारण 4थ्याचं 12वं घर 3रं येतं, कारण मागं जा. तर तिथून 4थ्यापासून जर काउंट केला तर ते 12वं येतं. जोपर्यंत 12वं घर ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत डिटॅचमेंट नाही. सो 3rd हाऊस ऍक्टिव्ह होणं, 11वं घर ऍक्टिव्ह होणं हे इम्पॉर्टंट आहे. 5वं वगैरे ऍक्टिव्ह होणं इम्पॉर्टंट आहे, 7वं वगैरे ऍक्टिव्ह होणं इम्पॉर्टंट आहे. ह्या गोष्टी आहेत, हे टेक्निकल आहे. ठीक आहे. घेण्यासाठी 4, 11, 12, विकण्यासाठी 3, 5, 7, 11. आणि मग ज्यांचे ऍक्टिव्ह नाही आहे आणि तरी त्यांना घ्यायचंय तर ते तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता का? ऍक्टिव्हेशन आपण करू शकतो, कारण 4th हाऊस तुमचे जो 4th हाऊस मध्ये जी राशी आहे त्या हाऊसमध्ये जो ग्रह आहे किंवा अंतर्दशा ज्याचे चालू आहे त्या घराचं जर सामान ठेवलं तर ते ऍक्टिव्हेशन होऊन घर घेण्याचे किंवा विकण्याचे योग आपण क्रिएट करायचा प्रयत्न करू शकतो. ओके. वास्तूकडे परत येऊ सर. घराची दिशा कशी ओळखावी? सगळ्यात म्हणजे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. बऱ्यापैकी लोकांना समजत नाही की कशी डायरेक्शन फाइंड आउट करायची. साधं सिंपल आहे. तुमच्या घरचा सेंटर बघा, तिथे उभा राहा, कंपास ओपन करा, मग तुम्हाला समजेल त्या घराची डायरेक्शन कुठे आहे. हॉलमध्ये उभा राहून इकडे पूर्व इकडे पश्चिम असं करू नका. तुमच्या घराची सेंटर बघा. सेंटर कसं फाइंड आउट करायचं? आडव्या फरशा मोजा, उभ्या फरशा मोजा, कुठे ना कुठे तरी ते मीट होईल, मिडल येईल. त्या मिडलला जाऊन तिथं कंपास ओपन करा. मोबाईलच्या मागे पैसे किंवा काही गोष्टी ठेवू नका, त्या आधी काढा आणि मग तुम्ही जमिनीवरती ठेवा कंपास आणि मग चेक करा की ही डायरेक्शन कोणती कोणती आहे. डायरेक्शनचा खूप इम्पॅक्ट आहे. प्लस तुमच्या घराचा आपण मॅप इम्पॉर्टंट येतो, म्हणजे विदाऊट सामान, विथ सामान. त्याच्यानंतर तुमचं जे लोकेशन आहे त्याचे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा जो खालचा प्लॉट आहे तो किती डिग्रीमध्ये फिरलाय त्याच्यावरती पण डायरेक्शन चेंजेस होतात. 4 ते 5 फुटामध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. सो या 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. वास्तू काम करतं, वास्तू खूप सेन्सिटिव्ह आहे. वास्तू करा, चांगल्या माणसाकडून करून घ्या. वास्तूचा इफेक्ट चांगला आहे. लोक म्हणतात वास्तू खूप खर्चिक आहे, खूप खर्चिक आहे. कसं खर्चिक आहे मला सांगा. समजा एका घरामध्ये 5 लोक राहतात आणि तुमचं घर घेतलंय तुम्ही 50 लाखाचं 1 कोटीचं घर घेतलंय, तुम्हाला वास्तू करायला 5-50 हजार रुपये खर्च येईल. डिवाइड करा ना 5 लोकांमध्ये. समजा 5-5 हजार रुपये खर्च येईल तुम्हाला. जर तुम्ही वास्तू केलात लाईफ लॉंग तुमच्यासाठी कामाचा, जोपर्यंत तुम्ही त्या घरात राहताय त्यासाठी. आणि काही लोक पिरॅमिड लावतात, काही लोक जे स्टोन्स लावतात, काही लोक तारा लावतात. प्रत्येकाचा अभ्यास आहे, प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे. प्रत्येक त्याच्यामध्ये खर्च फ्लक्च्युएट होतात. आपण वास्तू ऑइलवरती काम करतो. वास्तू ऑइल खर्चिक आहे, मी मान्य करतो, पण त्याची जी ड्युरेबिलिटी आहे. वास्तू ऑइल काय सर? पहिल्यांदा ऐकलं. वास्तू ऑइल हा कन्सेप्ट असा आहे, आपल्या जे काही 45 देवतात आहेत, ठीक आहे, प्रत्येकाचा एक भोग आहे. तर तो भोग किंवा तिथलं एक झाड असतं, प्रत्येकाचं एक आयडेंटिटी आहे. सो त्या झाडाचा तो इसेन्स आहे, इसेन्स ऑइल आहे. ते ऑइल कुठे प्लेसमेंट करायचं त्याच्यासाठी तुमच्यासाठी आपल्याला नकाशा लागतो. कुठल्या हाईटला करायचं आहे, कुठे करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे कसं आहे, आजकाल सगळी घरं हायफाय झालीत कारण प्रत्येक घरात वायफाय आलाय. बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी चालू झाली ना प्रत्येक घरामध्ये. तुमचे हे पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आली, जिओपॅथिक स्ट्रेस आला, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावरती इफेक्ट होतोय. बरोबर आहे. ते तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायसाठी, कमी करायसाठी, त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह कन्व्हर्जन्ससाठी तुम्हाला वास्तू ऑइल हे सगळ्यात सिम्पल, सगळ्यात चांगलं आहे. ते पण तुम्हाला करायचं नाही, ठीक आहे. तुमच्या घरानुसार जे देवता तुमचे मॅपवर आपल्याला कळते कोणते देवता बाहेर गेले, कोणते देवता आत आले, त्याच्यावरून तुम्ही साधे साधे सिम्पल भोग जरी ठेवले तिथं आणि जर ते एक्सटेंड झालाय त्यांनी देऊन टाका. ते भोग वाटा, मंदिरात द्या किंवा लोकांना वाटा, किंवा ज्याचे कट आहे तो ते भोग तुम्ही खाऊ शकता. फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांचा मगाशी आपला विषय झाला ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आजारपण, ज्या लोकांचं आजारपण आहे त्या लोकांच्या घरामध्ये रोग देवता जो एक पद आहे तुम्हाला माहिती आहे, तर ते एक तर एक्सटेंड झालं किंवा कट झालेलं असतं. बरोबर आहे. त्या देवताचं भोग आहे, वेलची आहे, लवंग आहे आणि दालचिनी आहे, ठेवा. एक्सटेंडेड असेल तर देऊन टाका आणि जर कट असेल तर तुम्ही खायला घ्या. सिंपल. असं काही नाही की वास्तूमध्ये लाखो करोडोचे खर्च होतो. सिंपल पण करू शकता. पण वास्तू ऑइल का म्हटलं मी, तर ते लाईफ लॉंग आहे.
त्यात तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 वर्ष याची ड्युरेबिलिटी आहे. Okay. तर तुम्ही ते एकदा केलात, मग सांगितल्याप्रमाणे एवढा असा काही खर्च येत नाही. हा, ज्याचं दक्षिणमुखी घर आहे त्याला थोडा जास्त येतो. अदरवाईज बाकी जे एंट्रन्स आहे त्याच्यामध्ये खूप कमी असा त्याच्यामध्ये खर्च येतो ऍज कम्पेअर टू तुमचे पर्सन घरामध्ये किती आहेत आणि ऍज कम्पेअर टू तुम्ही घेतलेलं घर 1 करोड 1.5 करोड. कारण आजकाल घरांच्या किमती भरपूर तुम्ही झाल्या. स्वतः प्रोफेशनल आहात, सो तुम्हाला मी सांगायची गरज नाही पुण्यात किती प्रॉपर्टी महाग आहे ते तर आहे सर. सो ह्या गोष्टी काम करतात, चांगले रिझल्ट आहेत. आपण 2 महिन्यापूर्वी एका घराचं वास्तू केलं तर बरोबर. त्याचे रिझल्ट तुम्हाला माहिती आहे. मिळाले. येस, 100% बरं. सो भेटत असतात. थोडंसं फेथ करणं गरजेचं आहे. बिलीव्ह असणं गरजेचं आहे. डाऊट नका करू जे करताय त्याच्यात. लोक आहे ना डाऊट करतात. कोणतीही गोष्ट करा, बिलीफवर करा. शंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती 1 तांब्या ओतलेलं पाणी सुद्धा तेवढंच काम करतं. खूप काम करतात. खूप काम ठीक आहे ना? बरोबर. सो तुम्ही लांबून नमस्कार केला सुद्धा तेवढाच काम करतो, कारण तुमचा तो फेथ आहे, विश्वास आहे. विश्वासावरती दुनिया कायम आहे. ठीक आहे. तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन मार्क करा. क्वेश्चन मार्क मी नाही म्हणत, क्वेश्चन मार्क केला पाहिजे, डाऊट विचारले पाहिजेत, पण काहीतरी एक विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले सोबत रेमेडीज करा. विश्वास ठेवा. मनात शंका येऊ देऊ नका आणि कर्म चांगले ठेवा. बरोबर, तुम्हाला रिझल्ट मिळतो. आता वास्तूचा आपण विषय केला ना, काय काय लोकांना पेंटिंग लावायची आवड असते, काय काय लोकांना वेगवेगळ्या शेपचे वस्तू आणून लावायची गरज. डायरेक्शन करा ना. आता बघा, अग्नी, पृथ्वी, वायू ही तत्व आहेत, बरोबर आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश, बरं, ही तत्व आहेत 5 प्रकारची. ह्याचा एक वेगवेगळा शेप आहे. त्या झोन मध्ये त्या शेपची वस्तू ठेवली तर तुम्हाला पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल ना. अपोजिटची ठेवून कशी चालेल? आगीला इम्प्रुव्हाइज कोण करतो? वारा करतो. आगीवरती पाणी ओतलं राहणार आहे का? नाही राहणार. हेच कन्सेप्ट तुमच्या कुंडलीमध्ये पण आहे, हेच कन्सेप्ट तुमच्या वास्तूमध्ये पण आहे. फक्त याचं आहे की तुम्ही बॅलन्सिंग कशी करताय. ऑपॉर्च्युनिटी येत नाही, तुमचं नॉर्थ थोडंसं डिस्टर्ब आहे, तुम्हाला कामात आळस येतोय, तुमचं दक्षिण थोडंसं डिस्टर्ब आहे. काय काय लोक मॅड आहेत, सर माझं ना फॅक्टरीचं थोडंसं वास्तू करायचं आहे. मी म्हणतो फॅक्टरीकडे नंतर जा, पहिले तुमच्या घराचा वास्तू करा. कारण तुमच्या घराचा वास्तू कराल ना, त्यावेळी तुमच्या पूर्ण फॅमिलीला इफेक्ट होईल त्याचा. तुमच्यावर तो होणारच आहे 100%. बरोबर आहे. आणि फॅक्टरीचं काय, ते तुमची जेवढी काही एकरात पसरले त्या वास्तूचा पण करा, म्हणजे फॅक्टरीचा पण करा. पण जे ऑफिस आहे ना, पहिलं त्याच्यावर फोकस करा. कारण काम कोण करणार? ऑफिसमध्ये बसलेली माणसं करणार आहे. पहिलं ते करा. पहिलं घराचं वास्तू करा, मग ऑफिसचं करा, मग फॅक्टरीचं करा. प्रत्येक झोन आहे, प्रत्येक झोनचा आपण डिटेलमध्ये सांगतो. असं नाही की हे करा ते करा. डिटेलमध्ये आपण ऑनलाईन कन्सल्टेशन घेतो, आपण त्यांना डेटा पाठवतो, ते घेऊन बसा. मग आपण 1 to 1 ऑफिसला आलात तरी ठीक, किंवा मोस्टली आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. ऑनलाईन कन्सल्टेशन सगळे डाऊट घेतो. असं नाही धावपळीमध्ये कोणतंही आपण काम करतो. सर, वास्तूमध्ये आपण बघतो की जर कुणाचं चुकीच्या दिशेला वॉशरूम असेल, म्हणजे अग्नेयाला वॉशरूम असेल, तर मग तिथं चांदीची तांब्याची तार पर्टिक्युलर तार सांगतात. तर ते काय, मग त्याच्याने कसा इफेक्ट होतो? बरं, मला सांगा सर, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये, तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहात. ही जी बिल्डिंग बनली आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी स्टील आहे ना, ऑलरेडी लोखंड आहे, ऑलरेडी तार आहे, सगळ्याच प्रकारच्या तार आहे, बरोबर आहे. अल्युमिनियम आहे, तुमचं तांबा आहे, पितळ आहे, सगळं. मग मला सांगा, एवढी बारीक तार असा काय वेगळा इम्पॅक्ट करणार आहे? तुम्ही बेसिक समजून घ्या. मी म्हणतोय म्हणून नको, त्याच्यामध्ये लॉजिक समजा की बाबा सांगतायत ठीक आहे, ती पट्टी लावा, त्या झोनची लावा, काय प्रॉब्लेम नाही. त्यातून तुम्हाला असा काय रिझल्ट येतोय किंवा त्याच्यामध्ये लॉजिक कळतंय का? की ऑलरेडी जर एवढा लोखंड आहे, ऑलरेडी एवढा जड आहे, तर तुम्ही एवढी बारीक तार टाकून 1 mm ची तार टाकून असा काय फरक पडणार आहे? ओके. मग तेल तिथं कामात येईल. वास्तू ऑइल सगळ्या प्रकारच्या कामात येतात. डायरेक्शन असू दे, चुकीच्या असतात. सगळ्यांनाच थोडी सगळ्यात चांगल्या डायरेक्शन भेटणार आहे, सगळ्यांना थोडी टॉयलेट योग्य बरोबर नाही होत, सगळ्यांना थोडी किचन साऊथ ईस्टलाच भेटणार, असं होत नाही. पण त्याला अल्टरनेट काहीतरी आहे. मग सांगितल्याप्रमाणे टॉयलेटचं तुम्ही ट्रीटमेंट केली पाहिजे, सिंकची ट्रीटमेंट केली पाहिजे. तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं ब्रह्मस्थान आहे ना, ते क्लीन ठेवलं पाहिजे. ब्रह्मस्थान म्हणजे घराचं सेंटर, जो काही मला सांगितल्याप्रमाणे तो तुम्ही सेंटर क्लीन ठेवलं पाहिजे. कोपरे ठीक ठेवा. आजकाल लोकांची तुम्ही बघा, इंटेरियर करायला जातात ना, एक 7 फुटावरती नेऊन कपाट बनवून ठेवतात, वरती ठेवतात मोकळा. अरे नाही, ती बॅगावर ठेवलं, पूर्ण न्या. कारण तिथं धूळ बसायची जागा देऊ नका. क्लिनिंग करणं हा मोठा टफ टास्क आहे. आता आपले सोफे असतात, काही काही लोक लेदरवाले येतात किंवा काही लोक वेल्वेटवाले येतात, त्याच्यामध्ये किती धूळ बसते, ती तुम्ही व्हॅक्युमनी क्लीन केली पाहिजे. ठीक आहे. आपल्याकडे कल्चर होतं की
सोफा हा लाकडी असायचा, लाकडी पुसला की असायचं. विषय क्लोज. हा हे जे कन्सेप्ट आहेत ते फॉरेनचे कन्सेप्ट आहेत. आपली तुम्ही काल परिस्थिती आणि जो देश आहे ह्याच्या पद्धतीनं पण विचार केला पाहिजे बरोबर की आहे. आपण काय फॉलो केलं पाहिजे आणि काय फॉलो नाही नाही केलं केलं पाहिजे. पाहिजे. तुम्ही ते मोराचं पीस घालता सर प्रत्येक पॉडकास्टला. लोकांच्या कमेंट पण आल्या की मोराचं पीस काय तर त्याचं कारण सांगा आता आम्हाला. त्याचं कारण सर माझ्या कुंडलीमध्ये आहे, ठीक आहे ना. माझे जे नक्षत्र बेस आहे त्याच्यामध्ये कार्तिकेय देवता माझ्यासाठी फेवरेबल आहेत आणि कार्तिकेय देवताचं जे वाहन आहे ते मोर आहे. सो मी मोराचं पीस नेहमी असतं. ओके, मग तुमच्या बॅग मध्ये इथे नेहमी बॅग असतं मध्ये का? असतं, माझ्या मोबाईलच्या मागे मग आहे. आता माझे नक्षत्र माझ्या बघून मोबाईलच्या तुम्ही मागे. ओके, मग माझं नक्षत्र बघून तुम्ही माझंही सांगू शकता की मी काय ठेवलं पाहिजे. कोणत्या प्रकारची वस्तू जवळ ठेवणं. मग तुम्हाला बोललो ना की बहु करण आहे, तुम्ही सिंहाचं किचन ठेवा, काय प्रॉब्लेम आहे. रिप्रेझेंट जी गोष्ट तुम्हाला करते, जी गोष्ट तुमच्या फायद्याची आहे ती तुम्ही ठेवा. अविनाश सर, थँक्यू सो मच. तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीचा जो तुमचा अभ्यास आहे तो खूप सुंदर आहे आणि खूप छान माहिती दिली. तुम्ही कमी शब्दात व्यवस्थित प्रत्येक मुद्द्यावर बोलले. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. ज्याही लोकांना तुमच्यासोबत कन्सल्ट करायचंय त्यांना काय कॉन्टॅक्ट नंबर द्या. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही मला परत एकदा बोलवलं आणि आपण डिटेल डिस्कशन केले आणि मला वाटतं की तुमच्या व्ह्युअर्सलाही खूप आवडेल. आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देतो, व्हॉट्सअप करू देत. व्हॉट्सअप करतील तेवढं चांगलं आहे, कारण प्रत्येकाचे कॉल रिसिव्ह करणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक येतं आणि व्हॉट्सअपला प्रत्येक एक अर्धा एक तासामध्ये त्यांना रिप्लाय येऊन जाईल. जातो. टीम आमची आहे, टीम त्यांना रिप्लाय रिप्लाय करेल. अपॉइंटमेंट घेऊन याल किंवा अपॉइंटमेंट घेऊन जर तुम्ही कॉन्टॅक्ट कराल तर आधी आम्हाला प्रिपरेशन करायला, डिटेल प्रिपरेशन करायला वेळ भेटेल. राईट. त्याचा फायदा लोकांना. लोकांना धन्यवाद. धन्यवाद.